सर्वप्रथम छायाचित्र दिनाच्या जागतिक छायाचित्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि मला वाटतं पत्रकार बंधूंनी आज 3 दिवस ना सलग हा फोटोग्राफी याचं प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेमध्ये आयोजित केलेलं आहे। या प्रदर्शनाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रथम दिवशीच भेट दिली आणि आज आपले खासदार साहेब मला वाटतं श्रीकांत शिंदे साहेब हे पण आज इथे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत। तसेच आपले परिवहन मंत्री सरनाईक साहेब हे सुद्धा या प्रदर्शनाला आज भेट देणार आहेत। मला वाटतं प्रत्येक वेळेला आपले पत्रकार बंधू चांगल्या बातम्या लावतच असतात। त्याचबरोबर जी फोटोग्राफी त्यांनी केलेली असते त्याचं प्रदर्शन कुठेतरी दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी चांगल्या पद्धतीने भरवलेला आणि त्याला चांगला प्रतिसाद मला वाटतं मिळतोय आणि याच्या पुढेही असाच मिळत राहो। आज त्यांनी दिव्यांग शाळा स्नेहालय हे स्नेहालया या फाउंडेशनातर्फे ही जी स्पेशल चाइल्ड आहे त्यांना हे प्रदर्शन बघण्यासाठी मला वाटतं इथे आयोजित बोलावलं गेलंय आणि आज आपण त्यांना हे प्रदर्शन बघितल्यानंतर त्यांना एक बोलण्याची संधी दिली आणि प्रत्येकाने एवढ्या सुंदर पद्धतीने त्याचं वर्णन त्या फोटोग्राफीचं इथे मांडलंय। खरंच मला असं वाटतं की जरीही स्पेशल चाइल्ड असतील तरी सुद्धा कुठेतरी या मुलांमध्ये प्रत्येक एक नॉर्मल मनुष्य जगत असतो त्या पद्धतीनेच जगण्याची कला त्यांच्यामध्ये ते लोक आकस्मित करत असतात आणि आपण ही संधी मला वाटतं मॅडम त्यांना देताय। खरं तर खूप मोठं काम आहे कारण या मुलांना तुम्ही घडवताय आणि ती घडवताना मला सांगायला खरंच आनंदही होईल आणि दुःखही होईल की माझ्या घरातही 30 वर्षांची स्पेशल चाइल्ड आहे आणि तिचं जगणं मी वयाच्या 8 वर्षापासून बघतेय। ज्या पद्धतीने आपण त्यांना ट्रीट करतो आमच्या सेंटरला पाठवायला 30 वर्षाचं आपण पण त्यांना रिहॅबिलिट करतो तर यांचं जीवन तुमच्या हातून अजून चांगलं हो आणि ठाणे महानगरपालिकेकडून जी काही सुविधा मला वाटतं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेही मला वाटतं 4-5 दिवसापूर्वी एक कर्णबधीर मुलांचा कार्यक्रम आपण ठाणे महानगरपालिकेमधून ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर उपल यांच्या माध्यमातून इथे आयोजित केला होता आणि इतके संवेदनशील आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत तर मला वाटतं दिव्यांगांसाठी ही ठाणे महानगरपालिकेतून प्रत्येक वेळेला आपण त्यांना एक छोटंसं मानधन देतोच पण अशी काही त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी अजून चांगलं काही करता येईल तर निश्चितच ठाणे महानगरपालिका याचं आयोजन नक्कीच करेल आणि तुम्हाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते की तुमची छायाचित्र ही अशीच खूप चांगल्या पद्धतीने मांडली गेली पाहिजेत आणि जसं साहेबांनी सांगितलं की पुढल्या वेळी की बदलतं ठाणं आणि विकास कामं झालेली ठाणं याची प्रदर्शनं खूप जो मोठ्या पद्धतीने तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतील ह्या तुम्हाला शुभेच्छा देते। इथेच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।